गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज पेपर फर्स्टचा आपण 4th युनिट स्टार्ट करणार आहोत. इलॅस्टिसिटीमध्ये आपल्याला काही बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत जे आपल्याला 12thमध्ये झालेले आहेत. स्ट्रेस, स्ट्रेन किंवा 3 टाईप्स ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन्स. नंतर काही मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आहेत, बल्क मॉड्युलस, रिजिड मॉड्युलस, यंग्स मॉड्युलस. ते आपण 1 by 1 स्टडी करणार आहोत. किंवा बेंडिंग ऑफ बीम, असे काही 12thचाच पार्ट याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे. अगोदर आपण इलॅस्टिसिटी म्हणजे काय ते आपण स्टडी करू. मेकॅनिक्स स्टडी करत असताना आपण पाहिलं होतं की डिफरंट टाईप्स ऑफ बॉडीज ज्यांना आपण रिजिड बॉडी असं कन्सिडर करत होतो. जसं की समजा तुम्ही 12thमध्ये बघितलं असेल, रोटेशनल मोशन कन्सिडर केली असेल आपण. रोटेशनल मोशनमध्ये ज्यावेळेस आपण कुठल्याही प्रकारचा ऑब्जेक्ट कन्सिडर करतो त्यावेळेस त्या ऑब्जेक्टमध्ये आपण काय करतो, डिस्क्रीट पार्टिकल्स आहेत असं कन्सिडर करतो आणि डिस्टन्स बिटवीन एनी 2 पार्टिकल इज फिक्स्ड असं देखील आपण सांगतो. बरोबर आहे. म्हणजे रिजिड बॉडीमध्ये तुम्ही कुठलेही 2 पार्टिकल चॉईस करा, त्या 2 पार्टिकलमधलं डिस्टन्स काही जरी केलं तरी आपण चेंज करू शकत नाही असं आपण कन्सिडर करतो. त्याला आपण रिजिड बॉडी असं म्हणतो. बरोबर आहे. बट इन ॲक्च्युअल लाईफ ऑर इन डेली लाईफ आपण ज्यावेळेस बघतो की अशा प्रकारची रिजिड बॉडी, वी नेवर फाइंड सच रिजिड बॉडी और सच टाईप ऑफ बॉडी. एव्हरी मटेरियल बॉडी गेट्स डिफॉर्म टू अ स्मॉलर ऑर लार्जर एक्सटेंट डिपेंडिंग अपॉन द वे इन विच फोर्सेस ॲक्ट. मी काय म्हणलं तुम्हाला की अशा प्रकारची जी बॉडी आपण कन्सिडर केली रिजिड बॉडी किंवा परफेक्टली रिजिड बॉडी ज्याला म्हणतो आपण, ती आपल्या डेली लाईफमध्ये आपल्याला कुठेही मिळत नाही. बरोबर आहे. तुम्ही कुठल्याही टाईपची बॉडी घ्या आपल्या डेली लाईफमध्ये, त्या बॉडीवरती आपण त्या बॉडीमध्ये आपण डिफॉर्मेशन प्रोड्यूस करू शकतो बाय युजिंग फोर्स. त्या बॉडीवरती आपण फोर्स एक्झर्ट करून त्या बॉडीमधल्या कुठल्याही 2 पार्टिकलमधलं डिस्टन्स हे स्मॉलर स्केलवरती किंवा लार्जर स्केलवरती आपण चेंज करू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा आपण घेतलं रबर रॉड. बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे एक टेंडन्सी आहे की कुठल्याही ऑब्जेक्टला ज्यावेळेस आपण डिफॉर्म केलं किंवा स्ट्रेच केलं आणि आपण अप्लाय केलेला जो फोर्स आहे तो फोर्स रिमूव्ह केल्याच्या नंतर त्या ऑब्जेक्टमध्ये जे डिफॉर्मेशन झालेलं आहे किंवा चेंज इन शेप अँड साईज झालेला आहे तो परत चेंज जो आहे रिड्यूस करणं किंवा ओव्हरकम करणं किंवा पार्टिकलच्या ऑब्जेक्ट और मटेरियल बॉडी त्याचा ओरिजिनल शेप अँड साईज रिगेन करण्याची एक जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला आपण इलॅस्टिसिटी असं म्हणतो. बरोबर आहे. आपण या ठिकाणी समजा एक रबर रॉड कन्सिडर केला. या रबर रॉडमध्ये 2 पार्टिकल्स आपण कन्सिडर केले. या 2 पार्टिकलमध्ये डिस्टन्स कसं आहे, सध्या इक्विलिब्रियम कंडिशनला असताना फिक्स्ड आहे. पण समजा आपण त्याला स्ट्रेचिंग फोर्स अप्लाय केला 2 डायरेक्शनला, तर काय होईल, हा ऑब्जेक्ट लार्ज एक्सटेंटवरती काय होईल, स्ट्रेच होईल. त्याच्यामुळे या 2 पार्टिकलवर डिस्टन्स हे लार्जर स्केलवर काय होईल, इन्क्रीज होईल. बरोबर आहे. जर समजा आपण या ठिकाणी दगड घेतला. बरोबर आहे. दगड हा देखील एक काय आहे, एक स्टोन, तो देखील काय आहे, एक ऑब्जेक्ट आहे, मटेरियल बॉडी आहे. याचे देखील 2 पार्टिकल डिस्टन्स आपण कन्सिडर केलं. त्याच्यावरती जर आपण फोर्स अप्लाय केला तर हा एक ब्रेक होईल. परंतु ब्रेक व्हायच्या अगोदर आपण त्याच्यावरती जो फोर्स अप्लाय केलेला आहे त्या फोर्समुळं याच्यामध्ये एकदम मायन्यूट स्केलवरती डिफॉर्मेशन होईल जे आपल्याला दिसून येणार नाही. नंतर आपण समजा लोखंडाचा रॉड घेतला. लोखंडाच्या रॉडवर देखील आपण काय केलं, समजा 2 पार्टिकलमध्ये डिस्टन्स कन्सिडर केला आणि याच्यावरती फोर्स अप्लाय केला किंवा याला बेंड केलं, तर म्हणजे याचा अर्थ आपण स्ट्रेचिंग फोर्स अप्लाय केला. याच्यामधलं देखील 2 पार्टिकलमध्ये डिस्टन्स हे काय होईल, चेंज होईल. तुम्ही कुठली जरी रिजिड बॉडी घेतली, युनिवर्समध्ये परफेक्ट रिजिड बॉडी अवेलेबल नाही. प्रत्येक बॉडीला आपण काय करू शकतो, डिफॉर्म करू शकतो. फक्त डिफॉर्म करत असताना त्याची एक काय आहे, पर्टिक्युलर लिमिट आहे, त्याला आपण इलास्टिक लिमिट असं म्हणतो. आणि ही जी काय प्रॉपर्टी आहे, एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होणं आणि परत त्या बॉडीने त्याचा साईज अँड शेप रिगेन करणं, त्यालाच म्हणतो आपण इलॅस्टिसिटी. बरोबर आहे. इलॅस्टिसिटी इज द प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच मटेरियल बॉडीज रिगेन देअर ओरिजिनल शेप अँड साईज आफ्टर द एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्सेस आर रिमूव्ड. म्हणजे इलॅस्टिसिटीची डेफिनेशन तुम्हाला काय सांगता येईल की अशा प्रकारच्या मटेरियल बॉडीज ज्या त्यांचा शेप अँड साईज रिगेन करू शकतात आफ्टर रिमूव्हिंग द डिफॉर्मिंग फोर्सेस. आपण ज्यावेळेस डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे फॉर एक्झाम्पल एक फुटबॉल आहे, फुटबॉलवरती आपण पाय ठेवून उभारलो आहे, तर काय होईल, फुटबॉलवर जोपर्यंत पाय आहे तोपर्यंत तो फुटबॉल कंप्रेस झालेला असेल. आणि ज्या इन्स्टंटला मी पाय म्हणजे आपला फोर्स रिमूव्ह करू त्यावेळेस काय होईल, तो बॉल परत त्याचा शेप अँड साईज रिगेन करेल. बरोबर. यालाच काय म्हणतो आपण, इलॅस्टिसिटी असं म्हणतो. आता काही एक्झाम्पल्स आहेत त्याचे, जसं की स्टील आहे, ग्लास आहे, आयव्हरी आहे, क्वार्ट्ज आहे, रबर आहे, एक्सेट्रा. हे जे काही एक्झाम्पल्स आहेत हे
अशा बॉडीचे एक्झाम्पल्स आहे जे त्यांचा शेप अँड साईज काय करू शकतात, रिगेन करू शकतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, द बॉडीज हू डू नॉट रिगेन देअर ओरिजिनल शेप अँड साईज. अशा प्रकारच्या बॉडीज ज्या स्वतःचा शेप अँड साईज रिगेन करू शकत नाहीत त्याला म्हणतो आपण प्लास्टिक बॉडीज. त्याला काय म्हणतो आपण, प्लास्टिक बॉडीज. आणि इलास्टिक बॉडीज, या दोघांना डिफरन्स आहे. इलास्टिक बॉडीज म्हणजे आता याच्यामध्ये पण परत आहे परफेक्टली इलास्टिक. हा पार्ट आपल्यानंतर बघायचा आहे. परफेक्टली इलास्टिक म्हणजे काय, एक रबर बँड आहे, त्या रबर बँडला तुम्ही कितीही स्ट्रेच करा आणि नंतर सोडून द्या, तो परत त्याच्या शेप ओरिजिनल शेप अँड साईज रिगेन केला पाहिजे, त्याला म्हणतो आपण परफेक्टली इलास्टिक. या देखील नेचरमध्ये अवेलेबल नाहीत, परफेक्टली इलास्टिक नाहीत, परफेक्टली रिजिड नाहीत. आणि आणखीन एक आहे प्लास्टिक बॉडीज. प्लास्टिक बॉडीजमध्ये काय तर समजा डफ असेल, क्ले असेल, बरोबर आहे, चिखल आहे, चिखलाला तुम्ही भिंतीवरती फेकलात, त्यानं जर एकदा त्याच्या साईजमध्ये डिफॉर्मेशन झालं किंवा साईज अँड शेप चेंज झाला तर त्याचा साईज अँड शेप तो परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आणू शकत नाही किंवा रिगेन करू शकत नाही, त्याला म्हणतो आपण प्लास्टिक बॉडीज. आता आपल्याला याच्यामध्ये जे बेसिक टर्म्स इन्वॉल्ड आहेत त्याच्यातली सगळ्यात पहिली म्हणजे स्ट्रेस आहे अँड सेकंड वन इज स्ट्रेन. आणि यांचे परत 3 टाईप्स आहेत. मग स्ट्रेस कशाला म्हणायचं, स्ट्रेन कशाला म्हणायचं ते आपण वन बाय वन बघू आणि त्याच्यानंतर मग आपण याचा जो मेन पार्ट आहे त्याकडे जाऊ. आता स्ट्रेस म्हणजे काय बघा, द रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया. रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया. फॉर एक्झाम्पल समजा हा एक टेबल आहे, टेबलवरती आपण या ठिकाणी काय केलं, आपला हात ठेवून वेट अप्लाय केलं टेबलवर, बरोबर आहे. तर आपण जे वेट अप्लाय केलेलं आहे त्या वेटमुळं काय होईल, तो जो काय फोर्स आहे तो या टेबलचा एरिया समजा 1 मीटर स्क्वेअर आहे, या पूर्ण टेबलवरती ते वेट काय होईल, डिस्ट्रीब्यूट होईल, बरोबर आहे. म्हणजे 1 मीटर स्क्वेअरवरती समजा आपण 1 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला तर त्यालाच काय म्हणतो आपण, स्ट्रेस असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया दॅट इज स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया, त्यालाच काय म्हणतो आपण, किंवा एरिया लिहा. फोर्स पर युनिट एरिया म्हणजेच काय आहे, स्ट्रेस आहे. याला आपण काय मेजर करतो, न्यूटन पर मीटरमध्ये. या चॅप्टरमध्ये फक्त एकच युनिट आहे ते म्हणजे न्यूटन पर मीटर, बरोबर आहे, सॉरी मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, एवढं एकच युनिट या चॅप्टरमध्ये इन्वॉल्ड आहे. आता स्ट्रेन बघा, स्ट्रेसमध्ये आणखीन 3 टाईप्स आहेत, ते 3 टाईप्स बघू आणि नंतर स्ट्रेन बघू आपण. स्ट्रेसमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, कुठल्याही सरफेसवरती आपण एक्झर्ट केलेला जो फोर्स आहे तो फोर्स पर युनिट एरिया मेजर करणे म्हणजे काय आहे, स्ट्रेस आहे. आता दुसरी डेफिनेशन याची काय सांगता येईल, मी फुटबॉलचं एक्झाम्पल दिलं होतं. फुटबॉलवर आपण काय केलं, एक प्रकारचा स्ट्रेस अप्लाय केला म्हणजे फोर्स अप्लाय केला. फोर्स अप्लाय केल्याच्यानंतर याच्या आतमध्ये एक मटेरियल प्रेझेंट आहे, बरोबर आहे, कुठलं एअर मीडियम आहे. परत हा बॉल रबरपासून तयार झाला आहे, त्याच्यामध्ये देखील काय आहे, पार्टिकल्स आहेत किंवा मॉलिक्युल्स आहेत. त्या 2 मॉलिक्युलमधलं डिस्टन्स जर चेंज झालं, बरोबर आहे, किंवा ते 2 पार्टिकल्समधलं डिस्टन्स जर चेंज झालं, आतमध्ये एअर प्रेझेंट आहे, एअर मॉलिक्युलमधलं डिस्टन्स चेंज झालं, तर हे डिस्टन्स चेंज झाल्यामुळं काय होईल, ते ऑब्जेक्ट त्यांच्या ओरिजिनल पोझिशनपासून डिस्प्लेस झाल्यामुळं त्या ठिकाणी एक प्रकारचा इंटरनल इलास्टिक रिस्टोरिंग फोर्स काय होईल, डेव्हलप होईल. अँड दिस फोर्स टेन्स टू रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज आफ्टर रिमूव्हिंग द डिफॉर्मिंग फोर्स. काय होईल, जोपर्यंत आपण या ठिकाणी फोर्स अप्लाय केलेला आहे तोपर्यंत त्याच्या आतमध्ये जे 2 पार्टिकल्स प्रेझेंट आहेत त्या 2 पार्टिकलमधल्या डिस्टन्समध्ये किंवा त्यांच्या इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये चेंज झाल्यामुळं त्यांच्या आतमध्ये एक प्रकारचा रिस्टोरिंग फोर्स डेव्हलप होईल. आणि ज्यावेळेस आपण हा डिफॉर्मिंग फोर्स रिमूव्ह करू त्यावेळेस हा रिस्टोरिंग फोर्स काय होईल, ॲक्शनमध्ये येईल आणि तो त्या बॉलचा किंवा त्या ऑब्जेक्टचा शेप आणि साईज काय करेल, रिगेन करेल. म्हणजे तर आपण असं पण म्हणू शकतो की स्ट्रेस इज नथिंग बट रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया, असं देखील म्हणलं तरी स्ट्रेसची डेफिनेशन चालते. आता याच्यामध्ये 3 स्टेप आहेत, 3 टाईप्स आहेत. फर्स्ट वन इज लॉन्जिट्युडनल और टेन्साईल स्ट्रेस. टेन्साईल स्ट्रेस किंवा यालाच म्हणतो आपण लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. लॉन्जिट्युडनल स्ट्रेस हा कधी असतो, जर समजा असा ऑब्जेक्ट, एक वायर आहे किंवा एक आयर्न रॉड आहे किंवा रबर रॉड आहे ज्याला काहीतरी लेंथ आहे, या ऑब्जेक्टला ज्यावेळेस आपण डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय करतो आणि त्या ऑब्जेक्टच्या
लेंथमध्ये ज्यावेळेस चेंज होतो त्यावेळेस असणारा, किंवा फॉर एक्झाम्पल समजा आपण या ठिकाणी काय केलं, एक रिजिड सपोर्ट आहे वरच्या बाजूला आणि खाली एक आपण रोप वायर अटॅच केली आहे किंवा एक तार अटॅच केली आहे आणि या तारला आपण काय केलं, खालच्या बाजूला एक ऑब्जेक्ट अटॅच केलेला आहे, बरोबर आहे. याचं वेट किती आहे, mg व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला, आणि या ऑब्जेक्टची लेंथ आहे l. परंतु ज्यावेळेस मी याला वेट अप्लाय केलं त्यावेळेस याची लेंथ l होती आणि वेट अप्लाय केल्यामुळं तीच वायर काय झाली, परत ताणली गेली. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळालं, त्या वायरच्या लेंथमध्ये आपल्याला चेंज बघायला मिळाला, बरोबर आहे. चेंज इन किती लेंथ वाढली, स्मॉल एलने वाढली आणि ओरिजिनल लेंथ किती होती एल, आणि हे काय झालं वेट त्याचं mg वेट अप्लाय केल्यामुळं इथं काय झालं, वायरचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे ए, समजा याची रेडियस r आहे तर आपण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन πr² सांगू शकतो आणि हा वेट आहे किंवा फोर्स आहे आणि त्याच्यामुळं काय झालं, फायनल लेंथ l प्लस l मायनस इनिशियल l आणि l गेट कॅन्सल, स्मॉल l इज द चेंज इन लेंथ, बरोबर आहे. त्याच्यामध्ये एक्सटेन्शन प्रोड्यूस झालं ते किती असेल, स्मॉल l असेल. मग आपण इथं काय म्हणू शकतो की या ठिकाणी स्ट्रेस कसा डिफाईन करता येईल आपल्याला, टेन्साईल स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया, फोर्स किती अप्लाय केला इक्वल टू वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट अँड ए इज द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ दॅट वायर, देअरफॉर πr². हा तुमचा काय झाला, टेन्साईल स्ट्रेस किंवा लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. आता याच्यानंतर आहे टेन्साईल झाल्यानंतर व्हॉल्यूम स्ट्रेस आणि थर्ड वन आहे शिअरिंग स्ट्रेस, बरोबर आहे. व्हॉल्यूम स्ट्रेसमध्ये काय येते, या ठिकाणी एक आपण क्यूब कन्सिडर केला, रबर क्यूब आहे. या रबर क्यूबला आपण काय केलं, ऑल साईडनं त्याच्यावरती एक प्रकारचं प्रेशर एक्झर्ट केलं, बरोबर आहे. ऑल साईडने त्याच्यावरती एक प्रकारचा फोर्स एक्झर्ट केला. फोर्स एक्झर्ट केल्यामुळं त्याचा जो शेप अँड साईज आहे तो चेंज झाला किंवा तो कंप्रेस झाला. याची व्हॅल्यूम v होती आणि ती काय झाली, dvने चेंज झाली. हा जो काय आहे चेंज इन व्हॉल्यूम आहे, बरोबर आहे. मग इथं आपण काय म्हणू शकतो, व्हॉल्यूम स्ट्रेस इज इक्वल टू चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट, म्हणजे पर युनिट व्हॉल्यूम. बघा इथं काय सांगितलं, इन्क्रीज इन प्रेशर, चेंज इन व्हॉल्यूम ड्यू टू इन्क्रीज इन प्रेशर, व्हॉल्यूम स्ट्रेस इज इक्वल टू चेंज इन प्रेशर, म्हणजे याचा अर्थ F/A. पर्टिक्युलर एरियावरती पर्टिक्युलर फोर्स अप्लाय केला किंवा या ठिकाणी याच्यावरती आपण ऑल साईड 6 फेसेस आहेत या क्यूबला, या क्यूबच्या 6 फेसवर आपण काय केलं, एक प्रकारचं प्रेशर इन्क्रीज केलं किंवा प्रेशर अप्लाय केलं. चेंज इन प्रेशरमुळं काय झालं, याच्या व्हॉल्यूममध्ये चेंज झाला, म्हणजे याचा अर्थ व्हॉल्यूम स्ट्रेस इज इक्वल टू चेंज इन प्रेशर, दॅट इज F/A. आणि थर्ड वन आहे तो म्हणजे आहे शिअरिंग स्ट्रेस. शिअरिंग स्ट्रेस या ठिकाणी काय केलं आपण, परत एक वेळेस क्यूब कन्सिडर केलेला आहे. या क्यूबचा हा जो काय वरचा अपर सरफेस आहे, या अपर सरफेसला आपण टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला. टँजेन्शियल फोर्स अप्लाय केल्यामुळं या क्यूबच्या शेपमध्ये काय झाला, चेंज झाला, बरोबर आहे. क्यूबच्या शेपमध्ये चेंज झाला. या ठिकाणचा जो अँगल आहे याला म्हणतो आपण अँगल ऑफ डिफॉर्मेशन, बरोबर आहे. मग इथं आपण काय म्हणू शकतो, शिअरिंग स्ट्रेस म्हणजे काय आहे, अँगल ऑफ डिफॉर्मेशन आहे टॅन थिटा, आणि इफ थिटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन शिअरिंग स्ट्रेस इज इक्वल टू F/θ, F/tan θ डिवाइड बाय F/θ. अशा प्रकारे आपण या इथं शिअरिंग स्ट्रेनमध्ये तुम्हाला असं मिळेल, शिअरिंग स्ट्रेसमध्ये फक्त तुम्हाला F/A असं मिळेल, टँजेन्शियल फोर्स डिवायडेड बाय एरिया ऑफ दॅट क्यूब, किंवा ही जी वरची लेअर आहे त्या वरच्या लेअरचा एरिया आणि अप्लाय केला टँजेन्शियल फोर्स, याला काय म्हणतो आपण शिअरिंग स्ट्रेस. परत एक वेळ सांगतो, 3 टाईप्स आपण बघितले. ज्यावेळेस आपण एक वायर कन्सिडर केली, वायरच्या लेंथमध्ये चेंज झाला त्यावेळेस जो स्ट्रेस असतो किंवा या वायरला आपण फोर्स अप्लाय केला त्यावेळेसचा स्ट्रेस म्हणजे टेन्साईल स्ट्रेस. व्हॉल्यूम स्ट्रेस म्हणजे काय, क्यूब कन्सिडर केला, क्यूबच्या 6 फेसेसला आपण जे प्रेशर आहे त्या प्रेशरमध्ये चेंज केला, म्हणजे प्रेशर इन्क्रीज केलं. इन्क्रीज झालेल्या प्रेशरमुळं त्या ठिकाणी काय झालं, ओरिजिनल व्हॉल्यूम v होतं आणि हे dvने व्हॉल्यूम चेंज झालं. रिमेनिंग व्हॉल्यूम v मायनस dv आहे, बरोबर आहे. तर जे काय व्हॉल्यूममध्ये चेंज आहे तो कशामुळं आहे, ड्यू टू इन्क्रीज इन प्रेशरमुळं आहे. त्याच्यामुळे इन्क्रीज इन प्रेशर इज नथिंग बट व्हॉल्यूम स्ट्रेस. आणि शिअरिंग स्ट्रेस म्हणजे काय, टँजेन्शियल फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया, दॅट इज F/A. हा तुमचा काय आहे, शिअरिंग स्ट्रेस आहे. परत आपण उद्या डिटेलमध्ये काय करू, स्ट्रेन जे आहेत याच्यामध्ये टेन्साईल स्ट्रेन आहे, व्हॉल्यूम स्ट्रेन आणि शिअरिंग स्ट्रेन आहे, ते 1 बाय 1 आपण एक्झाम्पल घेऊन बघू. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.